नरसू. गाडी अक्कलकोटला आली. साहेब उतरले, बाई पण उतरल्या. आलं एकदाचं तुझं अक्कलकोट. साहेब पुटपुटले आणि म्हणाले, आता हे सामान कोण नेणार? राहायची सोय, गर्दी किती आहे पाहिलंच. तरी मी म्हणत होतो मला यायचंच नव्हतं. या स्वामींच्या पायात सगळं वाया घालवलंस. आता बास की, त्या म्हणाल्या. तितक्यात एक वयस्कर गृहस्थ मुंडासं बांधलेला धावत आला. जी, सामान न्यायचे. साहेब त्याला वरपासून खालपर्यंत निरखत राहिले. बाईच म्हणाल्या, न्यायचंय पण गर्दी दिसतीये, कुठं राहायचं ठरलं नाही आहे. कोण, तुम्ही नेणार? हां. साहेब संशयानं अजूनही पाहत होते. बाईंना म्हणाले, कोण कुणास ठाऊक माहीत नाही आहे, तू लागलीस बोलायला. जी, मी बराबर घेऊन जातो बघा. छान राहायची बी सोय होईल. मग घे सामान. बाई म्हणाल्या, घे सामान काय? कोण रे तू आणि नेणार कुठं? नाही त्या ठिकाणी नेशील आणि आम्हाला सामानाला मुकावं लागेल. तो वयस्कर गृहस्थ हसला. अजी, माझं नाव नरसू. म्या कशा पायी फसवन? अहो फसलेच समजेच देवा, कुणी शहाणा नाही. मग म्या मार्ग दाखवतो. चला तर. असं म्हणत त्यानं सामान डोक्यावर घेतलं. बाई साहेबांना हळूच म्हणाल्या, आता गप्प बसा. किती गर्दी आहे, सोय झाल्याशी मतलब. एका छानशा घरापाशी सामान नेऊन त्या नरसूनी त्यांची व्यवस्थित सोय लावली. साहेब लंगडत होते हे त्यानं पाहिलं होतं. सोय लागताच त्यानं विचारलं, पायाला काय झाले जणू? 2 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेला, हाडाचा चुरा झाला. ऑपरेशन झालं होतं पण पाय आधू झाला. बाई म्हणाल्या. नरसू साहेबाच्या पायानजीक बसला. त्याच्या डोळ्यात करुणा दाटली. स्वामी बाबाची कृपा म्हणून आलायचं नवं. ते ऐकून साहेब उसळले. कसले स्वामीन, कसलं काय? माझा नाही विश्वास हिच्यावर. अरे हिच्यासाठी आलो इथं. मी तर कधी यापूर्वी आलेलोही नाही. हिनं अगदी अखेरची शपथ घातली म्हणून मला हे देवबिव काही मान्य नाही. मी आहे नास्तिक माणूस. जा तुम्ही बाई, मी थांबतो हातच. साहेब, तुमचा पाय मालिशनं बरा करतो. नरसू म्हणाला. नको रे, आहे ते बिघडवशील. मी जाऊन येते हो, बाई म्हणाल्या आणि गेल्या. नरसूनं साहेबांचा पाय हाती घेतला. जसा तो पाय चोळत गेला तसा साहेबांना डोळा लागला. थोड्या वेळानं जाग आली तेव्हा खूप बरं वाटत होतं. त्याने पाहिलं, उशापाशी नरसू होता. सहज पायाकडं लक्ष गेलं. काहीतरी पानं बांधून पट्टी बांधलेली. साहेब क्षीण आवाजात म्हणाले, नरसू, पाणी हवंय. त्यानं लगबगीनं पाणी आणलं. आधार देत स्वतः पाणी पाजलं. बरं वाटेल बघा आता तुम्हाला. लई प्रवास झाला ना म्हणून बरं वाटतंय आता. चहा मिळाला तर? हां, आणतो ना. असं म्हणत तो गडबडीनं गेला. चहा आणला. पुन्हा आधार देत चहा पाजला. साहेबांनी त्याच्याकडं प्रेमानं पाहिलं आणि म्हणाले, नरसू, तुझ्यात देव आहे खरा. हाच देव. आणि लोक मूर्खासारखं मंदिर मठ याचंच तोप माजवतात. कुठले बाबान कुठले स्वामी? बराबर आहे, नरसू म्हणाला.
त्यो नांदतो मंदिरात, मठात, परस्पंतो हृदयात. याच्यावर साहेब हसले, म्हणाले, भोळा आहेस तू, इतकं केलंस तोच देव. आधी संशय घेतलात. नरसू म्हणाला. साहेब लगेच उत्तरले, तसं वागावं लागतं, फसवणूक होते. नरसू हसला. बराबर आहे, माणूस हर घडी फसतो, त्याला उमगत नाही, समोर असून बी. तो उठत म्हणाला, बरं जाऊ का आता, झालं काम माझं. साहेबांनी त्याचे हात पकडले. का चाललंस? बस. हाय म्या हातच आहे काय आमचा. पर नाही, अजून कोणीतरी आलेलं असेल नवं, त्याचं बघायला हवं. आणि हे बोलून नरसू वळला. बाई घाईघेनं वर आल्या. नरसू कुठे आहे? साहेब म्हणाले, गेला तो. बाई तिथंच कोसळल्या, रडायला लागल्या. साहेबांना कळेना. ते उठले. पायातली कळ गेलेली. आश्चर्य वाटलं. तिला सावरत विचारलं, काय झालं? काही चोरीला गेलं? बाईने पाहिलं. काय विचारत आहे? हो, गेलंय चोरीला. मीच गेली आहे. मी मठात गेले, तिथं नमस्कार केला आणि स्वामीच्या मुखवट्यात नरसूची मूर्ती. कितीतरी वेळ. साहेब मटकन खाली बसले. सगळं आठवलं. त्याचे बोल, म्या हाय हातच काय आमचा, समोर असून बी ओळखत नाही. आपण बोललो, तुझ्यात देव आहे, मठात मंदिरात नाही. तो उत्तरला, मठात मंदिरात नांदतो आणि हृदयात स्पंदतो. साहेबांच्या नास्तिकतेचा वज्रलेप कोसळला. देव असाच भेटत असतो, पण अहंपायी दिसत नाही, म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते. या विचारात नरसूचा चेहरा आठवला. एकदम नरसू हे नावही विजेसमान चमकून गेलं. स्वामी म्हणायचे, मी नरसिंह भानबरे. हे जाणवताच साहेबांचा बांध फुटला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अंतःकरणापासून त्याने हाक मारली, स्वामी. लेखक अनामिक. अमित मळेकर, सोलापूर यांच्या सौजन्यानं ही पोस्ट प्राप्त झाली. वाचन दत्ता सरदेशमुख.